तेरडा ही वनस्पती बाल्समिनेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव इम्पॅटियन्स बाल्समिना आहे। ती मूळची दक्षिण आशियाच्या भारत आणि म्यानमार देशांतील असून जगभर इम्पॅटियन्स प्रजातीच्या 850 ते 1000 जाती आहेत। भारतात या प्रजातीतील सुमारे 150 जाती आढळतात। ही वनस्पती समुद्र सपाटीपासून सुमारे 1500 मीटर उंचीपर्यंतच्या प्रदेशात वनांमध्ये झाडाझुडपांच्या खाली वाढलेली आढळते। महाराष्ट्रात ही पश्चिम घाट, कोकण व दख्खनच्या पठारी भागात वाढलेली आढळते। तेरडा ही 30 ते 90 सेंटीमीटर उंच वाढते। खोड मांसल असून फांद्या आखूड असतात। पाने साधी सुमारे 15 सेंटीमीटर लांब व भाल्यासारखी निमुळती असतात। पानांची मांडणी सर्पालाकार व कडा दंतूर असून त्यांच्या देठावर ग्रंथी असतात। फुले गुलाबी, एकाकी किंवा झुपक्यांनी पानांच्या बगलेत येतात। मात्र फुलांचे जांभळट, फिक्कट, गुलाबी, तांबडे किंवा पांढरे असे प्रकारही असतात। परागण कीटकांमार्फत व पक्ष्यांमार्फत होते। बोंडे सुमारे 1 सेंटीमीटर जाड व लवदार असून त्यांना स्पर्श झाल्यास ती तडकून फुटतात। तेरड्याच्या पानांत नॅफ्थिक्विनोन, लॉसोन व लॉसोन मिथिल इथर असे मुख्य क्रियाशील घटक असतात। बियांमध्ये कॅम्फेरॉल हा मुख्य घटक असतो। काही देशांत मेंदीप्रमाणे तेरड्याच्या पानांनी व फुलांनी हात व नखे रंगवितात। फुले थंडावा देणारी असून ती भाजलेल्या जागी लावतात। आशियातील काही देशांत ही वनस्पती संधिवात, अस्थिभंग आणि बद्धकोष्ठता इत्यादी विकारांवर वापरतात। बियांपासून मिळणारे हिरवट व चिकट तेल स्वयंपाकात व दिव्यासाठी वापरतात। महाराष्ट्रात गौरी गणपतीच्या सणाला पूजेकरिता तेरड्याची पाने फुले वाहतात, म्हणून तेरड्याला गौरीची फुले असेही म्हणतात। धन्यवाद।